तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर सकाळी सकाळी झोपेचा खोबरा करून 4 वाजता उठूचा लागला, कारण आजचो प्लॅन होतो लोणावळा जाऊचो, म्हणजेच एकविरा आईचं दर्शन घेऊ. आणि जाऊ मग एवढं भारी वाटतं ना, की जे माझ्यासोबत शाळेत मित्र होते ते अजून माझ्यासोबतच, आणि त्यांच्यासोबत तर आज मी आई एकविरीचा दर्शन घेऊ जाऊचा. आणि झाला असा की ते लांबचे असून पण थंय लवकर इलेले होते, आणि आमका जवळ असून पण आमका लवकर जाऊ जमला नाही. तर जाऊ देत, थोडाफार त्यांचा बोलणं खाऊन घ्यायचा लागलाच, आणि नंतर मग लगेच गाडी हार लावला आणि पूजा पण करून घेतला, आणि आम्ही निघाला एकविरा आईचं दर्शन घेऊ. आणि माका समजत नव्हता, एक वेळ पोरगी असती तर ठीक होता, ह्यो पोरगो असून पण कॅमेऱ्यासमोर येऊक लाजा होतो. तर जाऊ देत, काही जणांका नाही आवडत. नंतर मस्तपैकी आपली एकविरा आईची गाणी ऐकत जायत होता. नंतर ह्याचा पण आपला तोंडातल्या तोंडात फुटफुट चालली होती. मग हळूहळू उजळोक पण लागला होता, आणि गाडीतला पेट्रोल पण संपत्तीला होता, म्हणून पेट्रोल भरून घेतला. आणि बघते तर बाकीचे सगळे हयत, अजून एक होतो तो गेलो खय. आणि ह्यो आपलो ह्याच्या शूज का काहीतरी लागला होता, म्हणून एकटोच थंय जाऊन गपचूप फुसा होतो. आणि नंतर मग थैना निघाला, आणि मस्तपैकी व्ह्यू बघित बघित आमच्या लोकेशनपर्यंत पोचला. आणि थंय गेल्यावरती हेंका लागली होती भूक, म्हणून मग सगळ्यांनी नाश्ता करून घेतला, कारण आता जर नाश्ता केला नाही तर वरती पायरी चढोक पण होणार नाही, म्हणून म्हटलं आधी नाश्ता करून घेऊया. नंतर मग एकविरा आईच्या पायथ्याशी पाया बिया पडला, आणि ओटी घेऊन एक एक पायरी चढवू लागला. आणि जसे जसे वरती जाऊक लागला तसे तसे पाय पण गळ्यात येऊ लागले होते. आमका वाटला होता की लगेच वरती जाऊ होईत, पण अर्धा तास झालो तरी आम्ही अजून पोचत नव्हता. भरपूर वेळानंतर त्या मंदिरापर्यंत पोचला. नंतर मग आतमध्ये जाऊन बघते तर जशी आम्ही सापशिडी खेळायची ना, तसा ह्या उलटा सुलटा फिरत जायचा लागता. आणि मग आईचं दर्शन झालं, आणि आम्ही थैना निघाला. नंतर मग व्हिडिओ केले नाही, याचा कारण की थै मोबाईल पण वापरूक नव्हतो, म्हणून व्हिडिओ करूक भेटलो नाही. थैसून निघाला आणि गगनगिरी महाराजांचो मठ बघू गेला. आणि थंय झाला असा की हय चप्पल ठेवू फक्त पर पर्सन 1 रुपये होतो, आणि हेंका तो 1 रुपये देऊच लागत, म्हणून हिने आपली बाहेरच ठेवला. जाऊ देत, कारण त्याच्यात मी पण होतोय. आणि थैना मग डायरेक्ट आतमध्ये गेला. आतमध्ये जाऊन बघता होतो सर एकदम भारी होता, असा वाटा की खायच्या तरी गार्डनमध्ये फिरव गेला. आणि आतमध्ये पाया पडण्यासाठी पण लाईन लागली होती, त्याच लाईनमध्ये रावला आणि आम्ही पाया पडून निला. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुमका पण असेच व्हिडिओ बघूचे असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.